मस्त झणझणीत आणि चमचमीत चवीचा आज मासवडी रस्सा बनवलेला आहे। आणि मासवडी म्हटलं की बराच वेळा असं वाटतं की खूप किचकट रेसिपी आहे, पण ही रेसिपी आज एकदम सुटसुटीत अशी मी करून दाखवलेली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर मासवडी बनवायला आपण सुरुवात करूया। तर इथे 4 उभे चिरलेले मी कांदे घेतलेले आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, अर्धी वाटी तीळ, 1 वाटी सुकं खोबरं बारीक किसून घेतले, थोडी कोथिंबीर घेतली आहे। खडे मसाल्यांमध्ये 1 चमचाभर मी धणे घेतलेले आहे, 3-4 तेजपत्ता घेतला आहे, 2 चक्री फूल, 1 मोठी इलायची, 4 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा। आता हे सर्व मसाले 1 मिनिटभरासाठी मी गरम करून घेणार आहे। सर्व गरम मसाले हे गरम करून घेतल्यानंतर एका भांड्यात मी थंड होण्यासाठी काढून घेते। त्याच कढईमध्ये आता जे तीळ आहे ते देखील असे गरम करून घेतलेले आहे। आता या कढईमध्ये जे खोबरं आहे ते मस्त खरपूस रंगावर असं भाजून घ्यायचं आहे। आणि खोबरं भाजून घेतलं की ते पण एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं, जो पातळ उभा चिरलेला कांदा होता तो सर्व लालसर रंगावरती मस्त तळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांदा देखील एकदम छान असा तळून झालेला आहे। कांदा हा काढून घेतल्यानंतर आता या तेलामध्ये आपल्याला आलं आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या देखील तळून घ्यायच्या आहे। ह्या लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे हे देखील एकदम छान असे खरपूस तळून झाले की ते पण काढून घ्यायचे आणि आपल्याला आलं लसूण पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आलं लसूण एकदम व्यवस्थित असं तळून झालेलं आहे। आता जे सुके जिन्नस आहे ते आधी मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत। तर आधी सर्व खडे मसाले मी इथे बारीक करून घेतले। खडे मसाले वापरण्याऐवजी तुम्ही गरम मसाला, रेडीमेड गरम मसाला जो मिळतो तो देखील वापरू शकता। आता इथे भाजलेले तीळ देखील मी जाडसर असा वाटून घेणार आहे। तीळ देखील वाटून झालेले आहे। आता यातच आपण आलं लसूण पेस्ट करून घेणार आहोत। तर आलं लसूण पेस्ट करून झाली की इथे 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं हे देखील वाटून घेणार आहोत। आता इथे मासवडीला लागणारं सारण आपण आधी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी जे खोबरं भाजून घेतलं होतं ते आता थंड झाल्यावर मस्त कुरकुरीत असं झालेलं आहे। तर खोबरं काढून घेतलं, बारीक वाटलेले तीळ काढून घेतले आणि यात बारीक केलेले जे सगळे खडे मसाले होते ते काढून घेतले। आलं लसूण पेस्ट सगळी टाकून घेतली। लालसर तळलेला कांदा जो आहे तो देखील टाकून घेतला। आता या ठिकाणी खोबरं आणि कांदा मी अख्खाच वापरणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर हे तुम्ही एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। तर बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे, 1 चमचा धने पावडर घालणार आहे आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। तर चमच्याने किंवा हाताच्या साहाय्यानेच हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे। सर्व मसाले, सर्व सारणाला हे व्यवस्थित लागले गेले पाहिजे। आता इथे हे मासवडीचं सारण आपलं तयार झालेलं आहे। तर सगळं सारण एकदम व्यवस्थित मी असं चमच्याने आणि हाताच्या साहाय्याने असं व्यवस्थित एकत्र करून घेतले। सगळे मसाले व्यवस्थित सारणाला लावून घेतलेले आहे। आता मिक्सरमध्ये याच सारणातले 5 ते 6 चमचे मी काढून घेणार आहे आणि याचं वाटण करून घेणार आहे। आणि हे वाटण मी मासवडीच्या रश्श्यासाठी वापरणार आहे। मासवडीचा रस्सा करताना वेगळं वाटण करायची गरज नाही आहे, वेगळं मसाला भाजण्याची गरज नाही आहे। तर इथे मी पिठलं बनवण्यासाठी आता ही कढई ठेवलेली आहे। कांदा तळलेलंच तेल यात मी वापरणार आहे। तर 1 चमचाभर साधारण या कढईमध्ये तेल काढून घेतलं। यात 1 चमचाभर मोहरी आणि अर्धा चमचा हिंग घालून घेतलं। जो हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो देखील या तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे। आणि यात आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 ग्लास मी पाणी वापरणार आहे। तर या पिठल्यासाठी 1 ग्लास पाणी आणि 1.5 वाटी बेसन पीठ मी वापरणार आहे। तर बेसन पीठ हे चमच्याने आता घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं, लाल तिखट टाकून घेतलं पाण्यात। पाणी चांगलं गरम झालं की त्यात
पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने लगेच ते गाठी मोडायला सुरुवात करायची आहे। तर ह्या गाठी एकदम व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहे आणि पिठलं हे अगदी एकसारखं करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी सर्व गाठी मोडून घेतल्या। 1.5 वाटी पीठ आणि 1 ग्लास पाणी मला लागलेलं आहे। 5 ते 7 मिनिटं पिठलं वाफवून घेतलं आणि गरम गरम आता याचं जे मासवडीचं वरचं आवरण मी थापायला घेणार आहे। तर एक सुती कपडा मी आता इथे ओला करून घेतला आणि यावर मी आता जे पिठलं आहे त्याची पोळी थापून घेणार आहे। तर यातला अर्ध पिठलं जे आहे त्याची मी पोळी थापून घेणार आहे। तर पाण्याचा हात घेत गरम असतानाच या पिठल्याची पोळी थापून घ्यायची आहे। तर पोळी थापताना अगदी जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अगदी मीडियम अशी आकाराची आपल्याला इथे पोळी थापून घ्यायची आहे। पाण्याचा हात घेत घेत ही पोळी अशी मी मध्यम आकाराची थापून घेतलेली आहे आणि केलेलं सर्व सारण आता यावर मी घालून घेणार आहे। अगदी काठोकाठ सारण हे भरून घेते। एकदम व्यवस्थित हे सारण भरून झालेलं आहे आणि आता गोलाकार पद्धतीने ही जी मासवडी आहे तिचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित सारण निघणार नाही आणि व्यवस्थित असं ही मासवडीचा हा रोल असा पॅक होणार। या पद्धतीने तो हळूवारपणे असा गोलाकार आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे आपली ही मासवडी तयार झालेली आहे। आता मी ही एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि याच पद्धतीने जे उरलेलं पिठलं आहे त्याच्या देखील मी मासवड्या बनवून घेणार आहे। तर एकदम छान असा आपला हा रोल तयार झालेला आहे। आता याचे 1.5 ते 2 इंच एवढे जाडसर असे मी तुकडे करून घेणार आहे, काप करून घेणार आहे। आता इथे 2 मोठे चमचे मी तेल काढून घेतलं। त्यात एक उभा पातळ चिरलेला कांदा जो आहे तो चांगला लालसर होस्तोवर परतून घेतला आणि केलेलं वाटण देखील चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। आता यात काही सुके मसाले घालून घेणार आहे। तर सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। कांदा लसूण मसाला मी इथे 1 चमचा घातला आहे। 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि सगळे सुके मसाले ह्या वाटणामध्ये चांगले परतून घेतलेले आहे। आता या मसाल्यांमध्ये आपल्याला हा रस्सा कितपत पातळ हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी ॲड करून घेतल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकून हा रस्सा चांगला उकळवून घेणार आहे आणि या ठिकाणी आपला मासवडीचा रस्सा देखील एकदम छान असा तयार झालेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही मासवडी रस्सा बनवाल ना तर तुम्हाला देखील म्हणजे अगदी किचकट नाही वाटणार। ही रेसिपी एकदम झटपट तयार होईल आणि खायलाही तितकीच रुचकर आणि खमंग अशा चवीची ही मासवडी आपली तयार झालेली आहे। आणि या एवढ्या जाडीचे मी इथे मासवडीचे काप करून घेतलेत आणि त्यावर असा हा रस्सा टाकून घेतलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।